बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली. शिवसेनेत फाटाफूट झाली असताना शिवसेनेकडे कोणतेही सत्तास्थान नसताना जिल्हाप्रमुख शिरीषदादांनी 7 नगरसेवक आपल्या रणनीतीने निवडून आणले. दादाने उद्धव साहेबांना 7 नगरसेवकांची अनमोल भेट दिली. हे 7 नगरसेवक येणेप्रमाणे: सौ प्रगती कैलास पाटील, कुमारी आर्या प्रवीण जाधव, सौ लीना अर्जुन गरड, श्री उत्तम मोरबेकर, सौ मेघना संदीप घाडगे भिसे, सौ रितिक्षा विनय गोवारी, सौ प्रिया सुनील गोवारी. या सर्वांचे अभिनंदन शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना उपनेते बाळासाहेब माने, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे केले व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, कैलास पाटील, धनंजय पाटील, अभिमन्यू गोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दादा, शिवसेनेला जे घवघवीत यश मिळाले पनवेल महानगरपालिका निवडणुकीत, काय सांगाल त्याबद्दल? जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि मशाल, खरं म्हणजे पाहायला गेलं होतं की आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये पहिल्या टर्मला पहिल्या वेळेमध्ये शिवसेनेला आम्हाला यश मिळालं नव्हतं. पण आम्ही जिल्हाप्रमुख झाल्यानंतर प्रथमतः मी विचार केला की आपण कुठे कमी पडलो म्हणून आपल्याला यश का मिळालं नाही. मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन, सर्व शहर प्रमुखांना घेऊन मी जनतेची काय कामं आहेत ते कामं करण्याचा प्रयत्न जोमाने चालू केला. हे कामं करत असताना जिथं जिथं महानगरपालिकेची ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण कशा भरून काढू, मी त्या कामावर जोर लावल्यानंतर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला पनवेल महानगरपालिकेमध्ये ह्या वर्षी काही झालं तरीसुद्धा आपल्याला निवडून जायचंच आहे. आपली ही पनवेलची भेट, प्रेमाची भेट ही त्यांना आपण द्यायची आहे. माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामं केली. उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा पैशाचा अमाप पैसा BJP वाले वाटत होते, तरीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्याचा विचार केला नाही. उमेदवारांच्या पाठीमागे राहून मतदारांना कसे काढावे, मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानासाठी लोकांना तयार करून मतदान करायला लावले. त्याच्यामुळे आज आम्हाला पनवेल महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला आम्हाला घवघवीत यश मिळालं. आमचे 5 मशालीवर उमेदवार निवडून आले. कामोड्यामधले 3 आणि खारघरमधले 2, जिथे मी स्वतः राहतो. आणि काँग्रेसच्या निशाणीवर आम्ही एक घेतलं होतं ते तलोजामध्ये, तिथे 1 सीट मिळाली. आणि पनवेलमध्ये 14 प्रभागामध्ये आम्ही 1 सीटीवर घेतलं, उमेदवार घेतला, तिथे आम्हाला 1 सीट मिळाली. अशा आमच्या 7 सीट पनवेल महानगरपालिकेवर आम्ही निवडून आणल्या. आणि हेच आमचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं आमचं यश आम्ही जनतेसमोर आणून दाखवलं. आणि जी लोकांची कामं आहेत ते आमचे उमेदवार महापालिकेत बसून नव्हे तर लोकांकडे जाऊन कामं करतील, ही आमची उमेदवारांची भावना आहे. ही तुमचं प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो की आमच्या उमेदवारांना निवडून आणले. आमच्या उमेदवारांना निवडून जरी तुम्ही आणले, पण आमचे उमेदवार तुमच्याकडे येऊन तुमचे काय प्रश्न असतील, तुमच्या शहरावरचे काय प्रश्न असतील
ते तुम्ही आमच्या उमेदवारांना सांगून, जे आमचे नगरसेवक आहेत, तो उमेदवार नाही, आता नगरसेवक आहे, आणि महानगरपालिकेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा प्रश्न असू द्या, गटाराचा प्रश्न असू द्या, अनेक जे तुमचे प्रश्न आहेत, महिलांचं जे काय महापालिकेतनं येणारे जे काही प्रश्न सोडवता येतील, कारण महिला मंडळ आमच्याकडे जास्त प्रमाणात निवडून आले आहेत, आणि जेन्युइन प्रश्न पालिकेतलं आणि शहरा ठिकाणचे महिलांचे प्रश्न जास्ती असतात. जो टॅक्सवरचा जो प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही आवाज उठवला महापालिकेत. आपल्या या नगरसेवकांना सांगणार आणि जनतेला पण सांगतो की तुम्ही सुद्धा यांना साथ द्या आणि यांच्या पाठीमागे उभे राहा. रायगड यशोभूमी न्यूज ब्युरो, पनवेल.